मित्रांनो, मी आझाद पवार. हे आहे करगाव मोरीचे बोगदे. ते हा एक पहिला बोगदा आहे आणि तिकडे एक बोगदा आहे. तर या बोगद्याची इथे बघा मोठ्या गाड्या जायला नाही पाहिजे, त्यासाठी हे असं एक खांब लावले जातं त्यांच्या एक प्रकारे, जेणेकरून मोठ्या गाड्या जाऊ नये व हेवी व्हेकल. तर असंच इकडे आहे आणि तिकडच्या बाजूला पण आहे असंच. हे बघा, हे असं इकडच्या बाजूला पण आहे. पण जास्त पैसे खाण्यासाठी दुसऱ्या बोगद्यावर दाखवतो मी, तर त्यांनी ते टेंडर जास्त पैसे घ्यायसाठी तर किती खर्च केला आहे ते दाखवतो पुढच्या याचं. आणि हा दुसरा बोगदा बघा तुम्ही, याच्यासाठी आता हे नवीन बनवलेलं आहे. म्हणजे जे करायला पाहिजे ते करत नाही, वेगळ्याच गोष्टी काहीतरी नवीन घेऊन यायचे. हे बघा, हा एवढा मोठा काम लावलेले आहेत, खर्च केला आहे त्यांनी इतका मोठा. हा इथेच की गाड्या जायला नको बा, जसं त्या पहिल्या बोगद्यावर केलं आहे तसंच करू शकले असते, पण पैसे खायचे असतील ना. तर बघा, ही अशी हालत आहे. आणि जे मेन करायला पाहिजे या बोगद्याची हालत बघा तुम्ही, हे असं आहे पूर्ण पाणीच पाणी, इकडून जायला रस्ता नाही. म्हणजे इकडे लक्ष द्यायचं, याच्यावर पैसे खर्च करायचं सोडून तर दुसऱ्या गोष्टीवर खर्च करताय, हे मला सांगायचं आहे. आता दुसरी बाजू दाखवतो या बोगद्याची मी तुम्हाला. ही दुसरी बाजू आहे या बोगद्याची. आणि मोठ्या गाड्या काय बंद झाल्या आहे असं नाही, मोठ्या गाड्या येतात आहे असं. पण हे पाणी काही बंद झालेलं नाही आहे इकडचं, घाण पाणी त्यांनी साफ केलं म्हणे आमच्या फेसबुक लाईव्ह नंतर, पण तरी तो गाळ परत तसा तसा जमलेला आहे बघा. म्हणजे हा एवढा आवड खर्च कायला केला, हा प्रश्न इथे हे दाखवायचं आहे. तर सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय वाटतं, जनतेचा पैसा कसा कुठं कुठं वापरला जातो, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.